आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री सातप्पा खरवडे, अधिष्ठाता महात्मा फुले कृषी विद्यापीठ तथा सभापती सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर महानंदजी माने हजर होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून सुरू झाली आहे। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली आहे। त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांनी केला आहे आणि विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आणि विद्यार्थ्यांच्या यशाचा आढावा त्यांनी घेतला। यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या वतीनं कुमारी तनुजा बापू बनसोडे यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचं सहकार्य आणि सातत्यपूर्ण परिश्रम यामुळे हे यश संपादन करता आलं असं म्हटलंय। तर प्रमुख पाहुणे डॉक्टर महानंदजी माने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबतच चारित्र्य, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी असं आवाहन केलं। तर अध्यक्षीय समारोपामध्ये माननीय श्री सातप्पा खरवडे यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री तुपोवीरे सर यांनी केलं। सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक श्री हलीम शेख यांनी प्रभावीपणे केलंय। यावेळी विद्यालयामधील इयत्ता 10वी आणि 12वीचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते। तर कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झालाय। ज्या वेळेला आता हे प्रतिस्पर्धी म्हणतो आपण किंवा स्पर्धेचे युग आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये आपण शैक्षणिक गुणवत्ता वाढी आपली असणं अत्यंत गरजेचं आहे। याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला विनतो की बाबा की आपण प्रशासकीय बाबतीमध्ये आपण गेलं पाहिजे, त्याचबरोबर आपण कृषीमध्ये घेतलं पाहिजे का शिक्षण, त्याचबरोबर आपण की इतर जे आपण सामाजिक जे आहे अभिसरण जे म्हणतो आपण त्या दृष्टिकोनातून आपण शिक्षण घेऊन आपण प्रशासकीय बाबीमध्ये असतील संशोधक कुठलं बाहेर होणं आपण गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्यातून प्राध्यापक, शिक्षक देखील निर्माण होणं गरजेचं आहे। फक्त क्लास 1 क्लास 2 ऑफिसर किंवा कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार न होता आपल्यातून देखील एक चांगला शिक्षक तयार होणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांमधून आपल्यातून देखील एक चांगला संशोधक तयार होणं गरजेचं आहे आणि आपल्यातून देखील एक आपला चांगला उद्योजक म्हणतो कृषी उद्योजक असं तयार होणं गरजेचं आहे। आपल्या महाविद्यालयाची विद्यालयाची एक शैक्षणिक परंपरा जी आहे ती उज्ज्वल परंपरा आहे। या उज्ज्वल परंपरेचं आपण जतन करूया आणि जे गुणवंत झालेले विद्यार्थी 11वी 12वीचे त्यांनी चांगल्या प्रकारचे यश आपण घेतलेलं आहे। याच्यामध्ये फायदर सायन्समध्ये आपण अजून डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे। इतर आर्ट आणि कॉमर्स जे आपण म्हटलं याच्यामध्ये आपला चांगला परफॉर्मन्स आहे, पण सायन्समध्ये अजूनही परफॉर्मन्स आपला आवश्यक आहे। त्याचबरोबर आपण जे ॲडजंट फॅकल्टी म्हणतो किंवा बाहेरचे शिक्षक म्हणतो आपण आज सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयामधील
10वी 12वीचे जे यशस्वी विद्यार्थी झाले त्यांचा सत्कार करण्यात आला. तर सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचं हे दैदिप्यमान असं यश आहे. त्यांची जी ही परंपरा आहे की तालुका आणि जिल्हा लेवलला ती व्यवस्थित चालू आहे आणि त्यानिमित्त त्यांचा सत्कार, त्यांचे पालकही आलेले आहेत. तर यानिमित्त त्यांचे आम्ही विशेष अभिनंदन करत आहोत. आणि हे यश मिळवण्यासाठी आमचे प्राध्यापक तुपविरे सर आणि त्यांची सगळी टीम आहे, त्यांनी जे मेहनत घेतलेली आहे तर त्यांचं आम्ही विशेष अभिनंदन करतो. आणि या मुलांनी असंच यश मिळवत राहावं, त्या मुलांकडून बाकीच्या मुलांनी प्रेरणा घ्यावी आणि दैदिप्यमान असंच यश मिळावं अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. मुलांच्या पुढील भविष्यकालीन वाटचालीसाठी आमच्या सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे ही अशी आशा व्यक्त करून इथे थांबतो. कॅडेट आदित्य कुलकर्णी आमचा कॅम्प श्रीरामपूर येथे झाला. 57 महाराष्ट्र बटालियन याच्या अंतर्गत झाला. संपूर्ण नगर जिल्ह्यातून 450 छात्र व छात्रा आले होते. त्यामध्ये विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी झाल्या, फायरिंग, ड्रिल इत्यादी प्रकारच्या ॲक्टिव्हिटी झाल्या. मला आमच्या विद्यालयातील सर्वच विद्यार्थी या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झाले होते. मला स्वतःला ड्रिल, स्पोर्ट्स इत्यादींमध्ये मेडल मिळाले. आमचे विद्यालय या सर्वांमध्ये सर्वोच्च ठरले आणि आमच्या विद्यालयातील मार्गदर्शक ऑफिसर श्री जाधव सर, आमचे प्राध्यापक श्री तुपविरे सर व इतर सर्व शिक्षकांनी आम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव निकाळजी रिद्धी उज्ज्वल. आम्ही SPM ही राहुरीच्या सावित्रीबाई फुलेच्या NCC कॅडेट्स. आमचा CATCचा कॅम्प झाला, त्याच्यामध्ये आम्ही उत्कृष्ट गुणवत्ता केले आहे. त्याच्यात सगळ्या मुली प्रथम आलेल्या आहेत व आमची शाळा पण प्रथम आलेली आहे. त्याच्यात सिंगिंग असू, मॅप रिडिंग असू, फायरिंग असू या ड्रिल असू, त्याच्यात सगळ्यात आमच्या मुली आलेल्या आहे, यांचा आम्हाला अभिमान आहे. व आमचे शिक्षक सगळ्यांचं अभिनंदन आहे व आमचे NCC सर जाधव सर यांचंसुद्धा अभिनंदन आहे. थँक्यू. माझे नाव साक्षी पंढरीनाथ तांबे. मी बालवाडीपासून ते 12वीपर्यंत याच शाळेत शिकली आहे. आज जे यश मला मिळालं आहे याच्या मागे सर्व शिक्षकांचे आणि माझ्या पालकांचे खूप मार्गदर्शन मला लाभले. आणि आज जो आमचा सत्कार समारंभ झाला यामुळे आम्हाला पुढे भावी वाटचालीसाठी खूप प्रेरणा भेटली. आणि या शाळेचे मी खूप आभार व्यक्त करते, कारण की या शाळेने मला खूप काही दिलं, चांगले संस्कार दिले, चांगल्या गोष्टी म्हणजे कॉन्फिडन्स कसा वाढेल हे सगळं शिकवलं. आणि शिकवण्याची पण खूप छान पद्धत आहे शाळेची. मी तनुजा बापू बनसोडे, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी. मला इयत्ता 10वी SSC बोर्ड परीक्षेत 97.40% गुण मिळालेत. यामागे माझ्या घरच्यांचा मला खूप सपोर्ट होता आणि तसेच विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी माझा आत्मविश्वास वाढवला. तसेच मी हे करू शकते यासाठी मला प्रोत्साहित केलं. आणि विशेष म्हणजे मला सायन्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. त्यासाठी मी सर्व शिक्षकांचे आभार मानते आणि घरच्यांचेही धन्यवाद. मी श्रेया विवेक ताकटे, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मी विद्यार्थिनी. मला इयत्ता 10वी SSC बोर्ड परीक्षेत 96.40% मार्क्स मिळाले व मी विद्यालयात 5वी आले. यासाठी मी माझ्या सर्व शिक्षकांचे, अगदी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक सर्वांचे मनापासून आभार मानते. तसेच माझ्या पालकांनी मला जो सपोर्ट केला त्यासाठी त्यांचे आभार मानते. माझ्या यशामध्ये सर्वात मोठा योगदान माझ्या पालकांचं व माझ्या शिक्षकांचं होतं. त्यांच्या मार्गदर्शनानेच मी आज हे यश मिळवलं व त्यांच्यामुळेच मी पुढील यशही प्राप्त करेल. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. व आज विद्यालयात जो आमचा सत्कार केला त्याने मला प्रोत्साहन मिळाले. मी नक्कीच माझ्या जीवनात पुढेही असेच प्रयत्न करेल व असेच यश मिळवत राहील व माझ्या विद्यालयाचे सर्व शिक्षकांचे व माझ्या पालकांचे सर्वांचे योगदान माझ्या यशामध्ये नक्कीच राहील. त्यांच्या आशीर्वादाने मी माझी पुढील वाटचाल सुरू ठेवेल. धन्यवाद. नमस्कार, मी अरुण विष्णू तुपविरे, मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी. आज 1 जुलै 2026 रोजी आमचे गुणवंत विद्यार्थी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी संस्थेचे सभापती आदरणीय डॉक्टर खरबडे साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर महानंदजी माने साहेब, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर आमचं विद्यालयातील यशाची उज्ज्वल परंपरा ह्या विद्यार्थ्यांनी यावर्षी पण राखली गेली.
यामध्ये कुमारी कार्तिकी अविनाश सोनवणे हिने 98.40% गुण मिळवून विद्यालयात ती प्रथम आलीच, परंतु ती तालुक्यातसुद्धा प्रथम आली. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये तनुजा बापू बनसोडे 97.40% गुण. त्याचप्रमाणे चिरंजीव चैतन्य प्रशांत आहेर यालाही 97.40% गुण मिळून विद्यालयात द्वितीय आले आणि तालुक्यात तृतीय आले. आमच्या 10वी आणि 12वीची यशाची परंपरा विद्यालयाची सतत कायम आहे, किंबहुना त्याच्यामध्ये निश्चित वाढ होत आहे. हे आमच्या सर्व संस्थेला आणि विद्यालयाला ह्या विद्यार्थ्यांचा यशाचा अभिमान आणि गौरव वाटत आहे. 10वी-12वीच्या निकालाबरोबरच स्कॉलरशिप, NAMS, इन्स्पायर अवॉर्ड, चित्रकला या सर्व शासकीय परीक्षेमध्ये विद्यार्थी अतिशय उज्ज्वल यश संपादन करत आहेत. विद्यालयाचं वैशिष्ट्य असं आहे की इतर सर्व गोष्टीबरोबरच मुलांच्या मूलभूत अंगभूत क्षमतेला इथे निश्चित वाव दिला जातो. खेळामध्ये विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावतात. NCCमध्येही छान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी कामगिरी बजावली आहे. आणखी आनंद असा की विद्यालयात वेगळेपण की विज्ञान प्रयोगशाळा अद्ययावत आहेतच, परंतु विद्यार्थ्यांना स्वतः प्रॅक्टिकल करून संकल्पना समजून घेण्यासाठी गणित प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांना आकाश निरीक्षण कार्यक्रम या ठिकाणी प्रत्यक्ष बघता यावा, ग्रह वगैरे, त्यासाठी टेलिस्कोप आहे, छान असे औषधी वनस्पती आहे, परसबाग आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मूलभूत अंगभूत क्षमतेला वाव देण्यासाठी कला, संगीत, खेळ, चित्रकला, इतर सर्व गुणांना, वक्तृत्व याला या विद्यालयात वाव दिला जातो. तर या सर्व आमच्या गुणी माजी विद्यार्थी अतिशय शिस्तीने विद्यालयात या ठिकाणी येतात, शिस्त राखतात आणि सर्व आमचे शिक्षक बंधू भगिनी अतिशय तळमळीने अध्यापन करून एक संस्कारक्षम चांगली पिढी घडवण्यासाठी अतिशय चांगलं मार्गदर्शन करतायत. तर आज या सर्व विद्यार्थ्यांना, गुणी विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी विद्यालयाच्या संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. महेश दाने, C24 तास, राहुरी.